बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे दिनांक 25 जानेवारी 2025 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांची प्रकृती खालावल्यामुळे सर्वसामान्य जनतेतून चिंता व्यक्त होत असून शासनाने त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी बीड तालुक्यातील चौसाळा येथे आज बुधवार दिनांक 29 जानेवारी रोजी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। निवेदनावर सतीश विश्वंभरराव जोगदंड व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। बीड तालुक्यातील चौसाळा येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या रास्ता रोको आंदोलनात सतीश जोगदंड, डॉक्टर गणेश ढवळे, शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, भवानी ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर गुंजाळ, प्राध्यापक आबासाहेब जाधव, रेवण मोरे, खलील मुजावर, विवेक कुचेकर, मेहमद शरीफ, श्रीमंत सोनवणे यांच्यासह असंख्य मराठा बांधव उपस्थित होते। छत्रपती शिवराय, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्या माता होळकर, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। आज खऱ्या अर्थानं सगळ्यांनीच वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याची गरज निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असं, संघर्ष योद्धा सरसेनापती मनोजदादा जरांगे पाटील हे तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी, मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, सगळ्यांच्याच आरक्षणासाठी आणि प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत। आंतरवली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना हे गेल्या 5 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत। त्यांची ही पहिलीच वेळ नाही मित्रांनो, ते 7व्यांदा त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। परंतु सरकार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्षित करीत आहे। मला या ठिकाणी आपल्या चौसाळा सर्कलचे धडाडीचे कार्यकर्ते सतीश भाऊ जोगदंड यांचं या ठिकाणी मी आभार नाही पण सर्कलच्या वतीने ऋण व्यक्त करतो एवढ्यासाठी की त्यांनी महाराष्ट्रातील मनोजदादा जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पहिला रास्ता रोको बीड जिल्ह्यातला चौसाळा या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि या रास्ता रोकोला आपल्या परिसराचीच नाही तर बीड जिल्ह्याची मान संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रामध्ये उंचावणारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब हे स्वतः या ठिकाणी या रास्ता रोकोला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। मी गेल्या 2 दिवसापूर्वी सतीश भाऊंनी त्या ठिकाणी निवेदन दिलं तहसीलदार साहेबाला आणि डॉक्टर साहेब या ठिकाणी हा रास्ता रोको जो आहे तो कुठल्याही आपल्याला कुणाला नख सुद्धा वरबडायचं नाही किंवा कुठल्या गाडीवर एसटीवर दगड मारायचा नाही, कुणाला त्रास देण्यासाठी नाही, तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बहाल केलेली आहे तर त्या संविधानाचा आपल्याला आदर ठेवून या ठिकाणी आपला पाठिंबा संपूर्ण चौसाळा सर्कल आणि बालाघाटाचा पाठिंबा माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा करण्यासाठी आणि ज्यांनी घरावर तुळशी पत्र नाही तुळसाच उपटून ठेवली असा या महाराष्ट्राचा धान्या वाघ मनोजदादा जरांगे पाटील यांना चौसाळ्यातून सांगण्यासाठी की दादा तुम्ही जे प्रामाणिकपणे त्याग जो करीत आहेत त्याला आमच्या सर्व मर्द मावळ्यांचा 18 पगड जाती जमातीच्या पाठिंबा तुमच्या पाठीमागे भक्कम आहे। हेच या रास्ता रोकातून पाठिंबा दर्शविण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। परवा सतीश भाऊंनी निवेदन दिलं आणि ते घोंगडे आमच्या गळ्यात येऊन पडलं। शेकडो फोन आले गावगावचे बालाघाट पट्ट्यातले
की तुम्ही बायपासला रस्ता रोको ठेवा, प्रत्येक गावातून वाहनं गच्च भरून आणून त्या ठिकाणी 4-5 तास उठायचंच नाही. पण मी सांगितलं, निवेदन करते, सतीश भाऊ आहेत, आपल्याला कुणाला वेटीस धरायचं नाही. आपला हा लोकशाही मार्गाने फक्त आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी आहे. सरकारला या माध्यमातून एकच विनंती करील, मला या ठिकाणी राजकीय काहीच भाष्य करायचं नाही, कारण आपला उद्देश हा मनोजदादा जरांगे पाटलाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आणि परिसरातील सर्व या चौसाळा सर्कलच्या वतीने आणि बालाघाटाच्या वतीने मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळ्यांना मी एकच विनंती सरकारला या ठिकाणाहून करीन की मायबाप सरकार तळागाळातील सर्वसामान्य 18 पगड जाती जमातीच्या लोकांमध्ये या आरक्षणाच्या आणि इतर बाबतीत असंतोष दबलेला आहे. कृपा करून मनोजदादा जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, अंत बघू नका. 2 दिवसात त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील जबाबदार सगळ्या मंत्र्यांनी यावं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं आणि त्या ठिकाणी हा प्रश्न मार्गी लावावा. कारण कुठल्याही गोष्टीचं, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले बांधव आहेत, माझ्या माता भगिनी त्या चुलीवर काही डाळ भाजी शिजवून त्याच्यावर ते झाकण ठेवत असतात. काही वेळाने अशी वेळ येते 5-10 मिनिटांनी ते झाकण त्या माता माऊलीला काढण्याची गरज पडत नाही. त्या बाष्पीभवनाच्या आणि हवेच्या रेटेने ते कधी उडून जातं त्याच्यावरचं झाकण ते कळत नाही. सरकारने तशी वाट न बघता या उपोषणाचा, मनोजदादा जरांगे पाटलांच्या उपोषणाचं त्या ठिकाणी 7व्यांदा उपोषण आहे आणि उपाशी राहणं हे किती कठीण असतं. त्या ठिकाणी एक वेळ जर आपलं जेवण टळलं तर आपला जीव कासावीस होतो. गेल्या आज 6वा दिवस आहे. सरकारला विनंती की तुम्ही प्रतिनिधी, जरी आता काही ठिकाणी सरकार लोकशाही, बाबासाहेबांच्या लोकशाहीला मानणारे सगळे लोक आहेत, पण याचा अंत होऊ देऊ नका. जर जनता रस्त्यावर उतरली तर ते मात्र सरकारला आणि राज्याला न परवडणार आहे. म्हणून मनोजदादांनी सांगितलेलं आहे आपल्याला शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी शांततेच्याच मार्गाने, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, मंडळ अधिकारी सगळे या ठिकाणी सतत रास्ता रोकोला येतात. सगळ्यांचं सहकार्य असतं. बायपासला जर रास्ता रोको ठेवला असता तर 2-4 तास वेटी सगळ्याला लोकांना, प्रवाशाला त्रास होतो. आमचं फक्त म्हणणं या ठिकाणी पाठिंबा मनोजदादाला या माध्यमातून आमचा पोहोचवावा आणि पुढील जे आंदोलन जे ठरवितील आणि सतीश भाऊ त्यांचे सगळे सहकारी सुधाकर भाई आहेत, पंजाब वाघमारे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.